मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत बाल संसद निवडणूक 2023-24 घेण्यात आली। वनवासी उत्कर्ष समितीने केलेल्या नाविन्यपूर्ण मतदान जनजागृती उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। नवापूर येथील वनवासी उत्कर्ष समितीची प्राथमिक शाळेस माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत बाल संसद निवडणूक 2023-2024 तसेच मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। सदर निवडणुकीत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली। त्यात इयत्ता 6वी व 7वीचे विद्यार्थी यांनी उमेदवारी केली। आभासी मतदान केंद्र तयार करण्यात आले होते। सदर मतदान केंद्रात मतदान अधिकारी 1, 2, 3 नेमण्यात आले होते। विद्यार्थ्यांना मतदान करण्यास मतदान पत्रिका देण्यात आली होती। विद्यार्थ्यांनी आपले मत नोंदवून मतपत्रिका मतपेटीत टाकली। त्यानंतर मतमोजणी अधिकारी श्रीमती प्रीती गावित तसेच श्रीमती मनीषा बागले यांनी मतपत्रिकांची मोजणी करून निवडणूक निर्णय अधिकारी शाळेचे मुख्याध्यापक सोनज पंढरीनाथ भांडारकर, ज्येष्ठ शिक्षक श्री प्रकाश कांतीलाल चौधरी, उपशिक्षक सागर पाटील तसेच उपशिक्षक श्री मनोहर चव्हाण यांना निकाल देण्यात आला। यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश चौधरी यांनी विजयी उमेदवारांचे मिळालेले मत तसेच विजयी उमेदवारांची नावे सांगितली। यामध्ये प्रथम पसंतीच्या क्रमांकाने इयत्ता 7वीची कुमारी सायमा गफ्फरशाह फकीर, दुसऱ्या पसंतीच्या क्रमांक कृष्णा राकेश मावची, तसेच तिसऱ्या क्रमांकावर अर्चना मुकेश गोसावी, चौथ्या क्रमांकावर प्रतीक्षा मनीष मावची, 5व्या क्रमांकावर गणेश प्रशांत नायका, 6व्या क्रमांकावर दुर्गेश अजय निकम, 7व्या क्रमांकावर जयमाला भरत गावित, 8व्या क्रमांकावर उमा उत्तम सिंग बघेल आणि 9व्या क्रमांकावर अर्जुन रतनलाल बिल हे उमेदवार विजयी झाले। सदर विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच विजयी प्रमाणपत्र देण्यात आले व त्यांना खाते वाटप बाबत सांगण्यात आले। अशा पद्धतीने आभासी मतदान केंद्र उभारण्यात आले होते व विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया कशी पार पाडली जाते याविषयी सांगण्यात आले। सदर उपक्रमावेळी शाळेचे दीपक मराठे यांनी परिश्रम घेतले। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगदीश वाणी, नवापूर, चिंचपाडा।